बुलबुलिया वाचराची नट नाही वाचत नाही तर ट्रॅक्टर खडखडत या बाईला उठव कोणाला बोलला भाऊ तुला बोलला का उठ अरे नाही उठत रे रानातल्या रानगठ्ठ्या अरे उठा गाडी काय नाही बिघडेल राजू गाडीला कुठचा तुला ए बाई ते रानगठ्ठ्या नाहीये ते गावरान गठ्ठ्या हिला उठव हे बाई दूर जाय अरे नाही उठत रे मेल्या फारुळ्याचा तच्छा अरे उठा हिरो होणार ए बाई ते का फारू लाते का याचे दात किती वळा देते ते पाहून घ्या अरे चहावाला माणूस कुठला होता म्हणून दोन नाचे ना ते उडून फुले अरे त्याला वजन लागत त्याला ऑपरेशन लागत त्याला ऑपरेशन लागत चालला पोरी उठाला एक तरमलो द्या मागा ए बाई उठ ना साखरबाई कोणाला बोलला तुला म्हणलं साखरबाई उठ अरे तुला काही कळत नाही का म्हणलं कळत नाही का पोरावर नाका थांबा लेकडं चोरी आली अरे बाबा मी साखरबाई नाहीये म्हंटल मी साखरबाई नाहीये म्हंटल मग कोणही मी साखरबाईची आजी म्हंटल तू साखरबाईची आजी आहे अरे ना बाबा तू साखरबाईची आजी आहे मी साखरबाईचा आजचा तुला पण माझं घरून दिसलं का एवढं बुट्टे पायनर ए बाई हे बुट्ट पायनर किती पाऊस झाला हा एवढंच किती तो मुलगी जायची फडफडारी रे ए बाई ए मायकूचं पायनर बुधू बुधू पडून जात बाई बुट्ट पायनर खाल्लं टेस्ट लागत गणित बी लय देतो त्याला कलर बी लय राहतो मोठ्यारी कमनेला ना फुटकर मागं 50 रुपये जास्त भाव लागतो बाई उठा ना अरे नाही उठत रे मेल्या बोरीवरच्या माळ्या जायना मेल्या अरे हो बोरीवरचा माळ्या नाहीये हे चिचीवरचं लाल कांदी मग ए मेरे आसमानच्या बुलबुल्या बाई उठा ना काय लागतं तरी मला काय करा नाही काय म्हणलं उठा अरे नाही उठत रे त्याला म्हशीचा फुटा ए बाई हे म्हशीचा फुटा नाहीये हे वनफोर हे अरे भाऊ या का उठत नाही याला कारण आहे दादा या फाद्या अंड्यावर बसले अरे मेल्या अंड्यावर बसायला तुला काय कोंबड्या दिसतो काय आणि तुम्ही का खुदच आहे का आता कसं झालं तुमचा तारखाडा अरे बाबा आम्ही कोंबड्या नाही रे नाही कोंबड्या नाही ना अरे बाबा तुम्ही कोंबड्या नाही अरे बाबा तुम्ही कोंबड्या नाही तुम्ही पाठी काप मला खातो का माझं मटण बाई मला मुंडक्याचं नको पोटाचं नको माझ्या घरी कधी सांभाळायला पाहुणा आला असं कवळं 1.5 किलो टिंगरा तुला कवळ लागत बाबा खुर्रा खातो का खुर्रा अरे खुरा खाल्ल्या तर पागलवाणी करतो मुंड तो काय मग तो चक्रवाणी करतो अरे काय चाललं मटण भाऊ मुंडका खाते का अरे बोटी वाटी आहे का खुरा खाते का भाऊ काही नाही वरलं टोपलं भरून लेंड्या खातो का काय खात का बाहेर बोड्या तुला कवळ लागत मला बोलायचं मावशीला आवाज देऊ का हा दे ना मी देऊ का तू देते रांडा अगं मी देते ना मावशीला आवाज दे म्हणे कवळ लागतं दगड खाय ना दगड अगं दगड खाल्ल्या ना असं फो करतो ना ए मावशी जाऊ द्या बर का काय कळत नाही तिला ही माझी पोरगी आणि मीची मम्मा बर का हिचं नाव दोरकीन नाव कस्तुरी आता तिचं नाव दोरकी तुझं नाव कस्तुरी आणि मी तुमचं नवरा शंकरिया अरे शंकरिया काही पण बोलत होता काही समजत का नाही तुला काय बोललो काही नाते गोते कळते का तुला काय झालं अरे बाबा आम्ही दोघी मायले की आमच्या दोघीचा नवरा होतो का तुम्ही माहिले की मग तुम्ही माहिले की कशाच आम्ही लोक बापले तुम्ही दोघं बापले काय का रे खरोखरचीच आहे ना मग काय नाही दादा दुखणं आहे का म्हणजे तुम्ही दोघं जसे बापले का ना तुमचे बाप कोण रे भाई सुने हा बोल रे ये मेरा छोरो ये मेरा छोरो मैं उसका आपको
बच्चे को मार मत देती अगं बाई मला म्हणायचं तुला आवाज द्यायची माहिती नव्हती तर माझ्याकडे येते 1-1.5 वाजता 2-3 वाजता मोकळी जाते म्हटलं. नाही ना उद्यापासून तुझ्याकडे क्लासला येते ना क्लास. काय करते उद्यापासून तुझ्याकडे क्लास नाही ते. हा क्लास लावती एवढली हात एवढली पायी कधी येतील कधी जातील कधी अभ्यास पूर्ण व्हायचा तुझा. अशी घसाडता येईना ना. काही टेन्शन घेऊ नको 2-3 दिवस परीक्षेली तुला पास करून देईन मी. अगं परीक्षेला आले तर चिटिंग आल्यावर पास होईना. आणि नाही जमल्या मग कसं करशील तुला खायला उचू देईना ना चिकुडकुडी तर पास होईना. माझ्याकडे किती आली पास कधी झाली ना तू मावशीला कधी एक दहा दिलं तर मावशी 2-2 गोदड्या घेऊन पळत आली पाहिजे झोप पाहिली. मावशी 2 गोदाड्या घेऊन आली पाहिजे. मावशीला अशी भाजत गाड्यात आली पाहिजे. ते निधी आवाज हे ना देते बरं का. नाही चालू दे 6 महिने पावसाची झाडीने आपल्या टुकटुक लवकर आवाज दे. ही ज्या जण एक मुतकडी तुला कुठं हात पुरण माझ्या तोंडाला पोराव यात येला फुटात देऊ ना आवाज. मावशी मावशी टाकून दे. चाल का लवकर. लागली मखाड्यावानी करायला याच्यामुळे तर गाराचा पाऊस पडू राहिला. चाल लवकर. मला बोलवलं. अगं तुला नाही बोलवलं तो ना उड्याला बोलवलं. अगं कशाला नाव घेते त्या द्वारक्याचा दारू पिऊन पडला ना तो कौतरवाण नसता. अगं महाद्वारक्या दारू पिऊन पडणार महाद्वारक्या गांजा पिऊन बसला. काय बोलवलं. अगं मावशीला आवडते. मावशीला का मावशी ग मावशी. अगं तिकडं काय करते चाल लवकर. अगं घरात काय करीत होती. सध्या माय खबर दे. अगं एकच लुगडं आहे बाई एवढंच नेसतात तर आवडत बसा. अरे आवाज नाही बसा. चांगलं पोलीस पाटलाच्या घरी झालं मी बेलशीचं पोतं पहा 2-4 वर्षाचं वाढेल पहा त्याच्या खय खय कुदा समागा परिवार मी माझ्या म्हाताऱ्याला पाहते वरण वाढलं का काय ए बाई एकदम आली तुझ्या नवऱ्याला काय पाहिजे होती. ते तर तुला समजा ना. पण एवढ्या लोकात तुझा नवरा कुठे. हे काय बसलं बाई लाल लाल रुमाला वाला म्हातार काय कसं कवळं हसू राहिलं मला पाहत पाय ग. कागे बाई तुझ्या नवऱ्याला काय पाहिजे होती. ते तर तुला समजा ना. मी अगं अगं म्हटलं म्हातार म्हणायचं हा नाही खोटं बोलती तू. काय झालं. तू तर म्हणते चष्म्यावाला म्हातारा माझ्या. मग ते आज वर्षी होत ना. अरे बापन ते कुठे गेलत. अगं ते तर तुला माहित नाही का. नाही. अगं हे तर लई लांब बाउंड्रीवर जायला होतं मिलिटरी मध्ये. आणि घरी का आली तुला माहित नाही. अगं तिकडं झाली लढाई चालून हे घरी बोकाळलं ना. कागा बाई तुझं हे समजायचं घे समजायचं. अगं म्हटलं हेच बरं लाल रुमाला पाहिजे का कवळा असं मला कळून आहे. काय पाहिजे होती का. अगं ते तर तुला कळा ना. कस काय. अगं म्हटलं म्हातारं 2-4 महिन्यानं बिमारी. मेडिकलला डॉक्टरकडे घेऊन जायचं ना. कोणी म्हणे चांगल्या दवाखान्यात दाखव. कुठे नेला. डायरेक्ट गाडी केली औरंगाबादला नेलं. अगं हा तो औरंगाबादला मोठा डॉक्टर आहे ना. डॉक्टर झुंझुनवाला. हा झुंझुन आल्या मला काय पागल ते दुसरा दवाखाना कोणता. तो नाही का हिटगेल वार त्याला हेडगेवार म्हणतात. लोक म्हणते बा हिटगेल वारचा गुण येऊ राहिला. तुला असं घरी तुला त्या चहावाल्या संगत पाठवून दे. ते तुम्हाला कंपनीत व्हायला येईल ना. संजय भाऊ वगैरे यांनी तेजच्या पाठीमागे यावी. ते मित्र वाट बघत आहे. बरं आहे का हरी भाऊ. बरी रात्रात लॉटरी लागली. कागबाई आणि काय पाहिजे होती. ते तर तुला कळा ना. कस काय. अगं मी काय पाहिजे होती. काय. चहा. बापरे तू चहा पाहिजे होती. आम्हाला नाव वेगळंच किती वाटलं. असं वेगळं काही वाटू द्या जाऊ नाही. का त्याला मेचक्यात खाजू येते. बापरे घुमला हाल्या बाई. हल्या नाही तर म्हशी नाही तर बकऱ्या नाही तर कोंबड्या. तुम्ही तर कुठ्या कानाच्या पाठी करू. भाऊ लवकर नाही आला. दुपार आला असता 1ला घासडीला असता. अगं आल्या बोंबल आगे वेळे वरातवर गुरु मसरीचा बाजार सहस्त्री गवळीचा मला मसरीच्या बाहेर निघाला चल लवकर. मग जमत नाही बरं का ते नाही म्हणून राहिली. सासरा नाही म्हणतो. राखेल